पूर्ण टीम सेट आहे. 15 लाखांचा पल्ला त्यांनी पार केला, एक अभिमानाची गोष्ट. आणि खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर एकाच वेळी 7 ते 8 ठिकाणी tenniscricket.inचं लाईव्ह सुरू होतं, पण आपण देखील म्हणूया की ह्या स्पर्धेच्या माध्यमातूनच 15 लाख सबस्क्रायबर tenniscricket.inचे कंप्लीट झालेत. पहिला बॉल श्रीकांत, थोडासा ऑकवर्ड स्टान्स या ठिकाणी योहान मुंबईकरचा. खेळू की सोडून देऊ याच आविर्भावात तो राहिलाय आणि बॉल आपली कामगिरी चोख अदा करतो. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावते. चांगला बॉल या ठिकाणी पहिला हाताळलेला आहे गोलंदाज श्रीकांत शेट्टी, जे थोडेसे साइड आर्म बॉलर आहेत. चांगल्या पद्धतीची ग्रिपिंग त्याची नेहमीच आपण पाहिली आहे बॉलवर. बघा यावेळेस शॉट ऑफ गुडलेन बॉल, हलकासा इन कटर, चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी बॉल हाताळला आणि सुरुवात चांगली. खरं तर गेल्या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरला होता श्रीकांत शेट्टी, पण आता मात्र तो अभ्यास केला. म्हणतात ना ठेस लागल्यावर माणूस सुधारतो आणि हेच कुठेतरी सुधारणा पाहायला मिळाल्या गोलंदाज श्रीकांतच्या या 2 बॉल्समध्ये. आणि एक अनुभवी फलंदाज स्ट्राईकवर असताना सुद्धा त्याला अडवून ठेवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे हे कुठेतरी दाखवून देतोय श्रीकांत. ओव्हर द विकेट तयार. ऑन साइडला खेळायचं होतं, तितकासा प्रॉमिसिंग नाही, पण धावा मिळतील. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेल. लॉंग ऑन मध्ये दर्जेदार रिले फिल्डिंग फक्त एकच मिळणार आहे. जबरदस्त फील्ड स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी रॉयल स्टनर्सच्या फिल्डरकडून. त्या ठिकाणी राहुल आणि राहुलच्या सोबतीला क्षेत्ररक्षण करत होता इस्रार होता. बाबू, काय जबरदस्त बॉन्डिंग या क्षेत्ररक्षकांची एकमेकांसोबत. कित्येक वर्षांचं क्रिकेट खेळलंय. धावसंख्या जाते ती म्हणजेच 1 वर स्ट्राईकवर मॅकमिलन गोविंद. ऑन साइडला बॉलला फेकून दिलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. अपुन का फटका, 440 वोल्ट का झटका, इलेक्ट्रिफाइंग सिक्सर. मध्ये देखील तो तशाच शरीरयष्टीचा आहे आणि खरं तर त्याच्या मनगटामध्ये आणि त्याच्या खांद्यामध्ये खूप जास्त जोर आहे. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो खेळताना तो स्टान्स घेताना बॅट बघा तो रोल करतोय. धावसंख्या 7. चांगला बॉल होता, ड्राईव्ह केलाय, कदाचित धोकादायक ठरू शकेल. थ्रो जर डिरेक्ट हिट असता तर धावचीच्या स्वरूपात परतावं लागलं असतं. त्या ठिकाणी मॅकमिलनला रिस्क घेणं गरजेचं होतं का, कारण सरळ सरळ कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल सापडला होता आणि लगेचच त्याने थ्रो केलाय. पण कुठेतरी नियतीची साथ या ठिकाणी मॅकमिलन गोविंदला मिळते. एका धावेची वाढ. धावसंख्या 8 झाले. बॉल फेकून झाले 5. शेवटचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्राईक एंडला असेल बॅटर तयार. योहान मुंबईकर राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल इनसाइड एज घेऊन बॉल जातोय शॉर्ट लेग मध्ये. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला जाईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या आहेत. टीम मानस 11 उत्तनने 9 धावा. खरं तर एक चांगलं क्रिकेट मीरा भाईंदर परिसरामध्ये खेळलं जाते आणि त्यात एकमेकांच्या खाणाखुणा संकेत या दोघांना ठाऊक आहेत. त्याचमुळे हा सामना देखील तितकाच मजेशीर असेल, कारण मॅकमिलन गोविंद एका बाजूला आहे तर एका बाजूला इस्रार आहे, एका बाजूला रायनल इतूर आहे तर एका बाजूला यश जाधव आहे. तर दोन्ही संघांमध्ये तितकंच स्ट्रॉंग पॅकेज आहे बॅटर्स आणि बॉलरचं. पण मात्र ते पॅकेज आज मितीला या मैदानाच्या आतमध्ये प्रभावशाली असेल तरच मात्र तुमचा संघ जिंकू शकेल. आताच्या घडीला पाहिलं तर चांगली गोलंदाजी ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस मॅच श्रीकांत शेट्टीची पाहायला मिळाले, ज्यामध्ये त्याला विकेट मिळाला नाहीये. तरी काय झालं, तो मात्र इकॉनॉमिकल होतोय. फक्त 9 धावा धावफलकावर आहेत. आणि आता कॅप्टन बॉलिंग मार्कवर येतो यश जाधव. स्ट्राईकवर असेल योहान मुंबईकर. 2 कॅप्टन एकमेकांच्या समोर आलेले आहेत आणि योहान मुंबईकरने सांगितलंय कुठलाही निर्णय असू द्या तो आम्हाला मान्य आहे. आणि तो आता बॅटिंग करतोय. आत्मविश्वास असलं पाहिजे, कारण एकतर तुमच्या पदरामध्ये बॅटिंग येणार आहे किंवा बॉलिंग येणार आहे आणि तुम्ही दोघांसाठी तयार असणं हे गरजेचं आहे. नाणेफेक ही फक्त आता एक परंपरा राहिलेली आहे, पण तुम्हाला बॅटिंग आणि बॉलिंग करायचीच आहे हाच विचार घेऊन तुम्हाला स्पर्धेत उतरायचं असते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉलर तयार. चांगला बॉल, ब्लॉक होल डिलिव्हरी, क्या बात आहे. सरप्राईज केलं या ठिकाणी योहान मुंबईकरला बॉलर यशने. आणि तुमचं वय का आहे याला तितकंसं महत्व नाही, तुमच्यामध्ये स्किल्स किती भरल्यात याला त्यात तितकंसं महत्व आहे. आणि यश जाधवने कित्येक वर्ष म्हणजे जवळपास 4 ते 5 वर्षापासून यशने ते दाखवून दिलं आणि एक महत्वपूर्ण बॉलर ठरलाय तो रॉयल स्टनर मिराडूर या टीमचा. आणि त्याच धर्तीवर त्याला आता कॅप्टन्सी देखील प्रदान करण्यात आलेली आहे आणि चांगली कॅप्टन्सी तो निभवतोय रॉयल स्टनर मिराडूर या टीमची. धावसंख्या 9. बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉल हवेत आहे. टॉप एज घेतले. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षक यश येतोय आणि खूप चांगला कॅच कंप्लीट करतो आणि योहान मुंबईकरच्या खेळीचा अंत होतोय. पहिला हादरा बसतोय टीम मानस 11 उत्तनला. धावसंख्या 9 असताना
जातोय ग्लेन बने आणि ही या स्पर्धेतली चौथी पेनल्टीची धाव आपण नोंदीत करणार आहोत. बघा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही कुठल्या परिसरात खेळतात, तुम्ही कुठल्या स्पर्धेत खेळतात, त्या स्पर्धेची नियमावली काय आहे या देखील बेसिक गोष्टी तुम्हाला कळणं गरजेचं आहे. कारण क्रिकेट सोबत आता आपण शिस्तीसाठी देखील आपला संघ ओळखला जातो. शिस्तीचं प्रदर्शन झालं पाहिजे कारण ही जी स्पर्धा आहे थेट प्रक्षेपित केली जाते वेगवेगळ्या परिसरामध्ये तुम्हाला पाहिलं जाते कारण तुमचे समर्थक चाहते वेगवेगळ्या परिसरामध्ये आहे आणि तुमचं एक चांगलं खेळ तुमचं क्रिकेट पाहण्यासाठी ते आतुर झालेले असतात. त्याचमुळे तुमचं देखील तितकंच शिस्तीचं प्रदर्शन चांगलं असणं गरजेचं आहे. धावसंख्या झाले 9. पहिले 2 बॉल डॉट. या ठिकाणी चांगली सुरुवात या सेकंड ओव्हरची यशकडून. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. बॅटचा फोर्स बघा भन्नाट होता पण बॉल देखील तितक्याच वेगाने हाताळला गेलाय. चांगला अँगल वापरतोय, हलकासा आउट कटर आणि त्यानंतर शॉर्ट ऑफ गुड लाईन बॉल टप्पा पडल्यानंतर राईज होतोय. सर्व काही योग्यता घडते म्हणजे यश जाधवसाठी एक परिपूर्ण वातावरण निर्मिती या ठिकाणी केली यश जाधवकडून मिरारू या टीमसाठी. अडवलंय अशा बलाढ्य अशा मानस 11 उत्तन या संघाला. धावफलकावर 9 धावा आहेत आणि आतापर्यंत 9 बॉल्स फेकून झालेले आहेत या पहिल्या डावातले. उत्तन संघ हा देखील अटॅकिंग स्ट्रॅटेजीसाठी ओळखला जातो आणि त्यातल्या त्यात मॅकमिलन स्ट्राईकवर आहे, ग्लेन नॉन स्ट्राईक लाईनला आहे. तर एक स्ट्रॉंग बॅटिंग पॅकेज आहे खरं तर मानस 11 उत्तन संघामध्ये. पण या अगोदर जसं मी उल्लेख केला की तुम्हाला योग्य त्यावेळी योग्य ऑप्शन यूज करायचा आहे. या ठिकाणी बघितलं तर स्ट्रोकसाठी अगोदरच जागा बनवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि वेगवेगळ्या स्टान्ससाठी मॅकमिलन गोविंद ओळखला जातो. प्रत्येक वेळी तो वेगळा असा रोल अदा करताना पाहायला मिळेल. हलक्या त्याने बॉलला फ्लिक केलंय मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. चांगलं कलेक्शन, तितकीच चांगली फेकी. क्या बात आहे, जबरदस्त थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक जुनेदचा. फिटनेसवर जास्त लक्ष देतो जुनेद आणि त्याचा मला अजूनही तो कासरवलीचा खेळ आठवतो ज्यावेळेस त्यांनी अक्षरशः डोकेदुखी वाढवली होती प्रतिस्पर्धी संघाची. षटकाराच्या माध्यमातून तो उत्तर देण्यामध्ये सक्षम ठरलाय पण या सीझनमध्ये कुठेतरी होईना त्याला संधी कमी मिळते किंवा त्याच्याकडून तसा खेळ होत नाही. लेट्स या सामन्याच्या माध्यमातून जुनेद कमबॅक करेल का. धावसंख्या जाईल 10. अपील केले. आवाज बघा अपीलचा पण मात्र पंचांनी दर्शवलंय की आउटसाइड द स्टिक्स म्हणजे काय यष्टीवेधक हा बॉल नव्हता त्याचमुळे मात्र बाद देता येणार नाही. चांगली बॉलिंग या ठिकाणी यशची फक्त 1 धाव या षटकामध्ये खर्च केली आणि एक प्राइसलेस विकेट मिळवले. योहान मुंबईकडे शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हर मधला. धावसंख्या 10 झाले. बाद मानस 11 उत्तन. 5 षटकांचा फॉर्मॅट आहे हे विसरून चालणार नाही कारण या अगोदर तुम्ही 6 षटकांचं क्रिकेट या मैदानावर खेळलेलं आहे. आता मात्र 1 षटक कमी खेळण्यासाठी मिळेल. यावेळेस जबरदस्त बॉलिंग आणि तितकीच चांगली विकेट किपिंग आणि चांगला फलंदाज म्हणजेच काय महत्वपूर्ण फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. मॅकमिलन गोविंद बॅक टू डग आउट ऑन 10. सॉरी प्रीमियर लीगची खेळ आवडते आपल्याला जी बादशाच्या मैदानात तुम्हाला गेल्या वर्षी MBPL मध्ये पाहायला मिळाली होती. पण मी या अगोदर देखील तोच उल्लेख केला की तुमच्याकडे कितीही बॅटिंग पॅकेज असलं संकेत पण तरी देखील योग्य त्या वेळी योग्य तो ऑप्शन तुमच्यासाठी प्रभावशाली ठरला पाहिजे. ज्या ठिकाणी ग्लेन बनेला तो रोल अदा करता आला नाहीये पण मॅकमिलन गोविंद ज्याला या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय या मैदानात त्याने आढावा घेतात तो अजूनही खेळपट्टीवर आहे. 18 बॉल शिल्लक आहेत. यस नक्कीच एक गोष्ट नक्कीच सांगेन मी इथे कारण ग्लेनचं फॉर्ममध्ये येणं गरजेचं होतं. मात्र काही दिवसामध्ये आपण बघतोय ग्लेनला सातत्यानं बघत असताना एक गोष्ट दिसते कदाचित तो चेंडूवर येत नाहीये. बऱ्याच अंशी तो थोडासा बॅकफुटला खेळतोय आणि तीच येस पॉवर प्लेचा इशारा येतोय बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा येतोय. आणि पाहिलं मॅकमिलनने इथे की 2 गडी बाद झालेत. एका बाजूला योहान बाद झालाय, एका बाजूला ग्लेन बाद झालाय. त्यामुळे कदाचित सामन्याची सूत्र हातात घेणं आता गरजेचं आहे. रॉयल स्टर्नर संघ चांगली कामगिरी करतोय याबद्दल वाद नाहीये. मात्र या चांगल्या दर्जाच्या टीमला जर पराभूत करायचा असेल तर आपला दर्जा सिद्ध करावा लागेल. इस्रारला पाठवलंय डीप मिड विकेट सीमा रेषा पार. 6 धावांसाठी मॅकमिलनचा आविष्कार षटकार. थिएटरमध्ये पावनखिंड हा सिनेमा अतिशय जबरदस्तरित्या कामगिरी करतोय. अजय पुरकरचं अप्रतिम काम
पावनखिंडच्या बाबतीत तुम्हाला दिसेल. मात्र एका बाजूला ही खिंड लढवतोय मॅकमिलन गोविंद. व्हॉट यू पुन्हा एकदा बॉलला एलिव्हेट केलंय. एरियल रूट घेऊन बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. अपुन का फटका फिर से एक बार 440 वोल्ट का झटका. इलेक्ट्रिफाइंग सिक्सर. ART 737 बोरीचे शिकाचं ठाणे जिल्ह्याचे गाजतई नाव. ART 737 बोरीचे शिकाचं ठाणे जिल्ह्याचे गाजतई नाव. थँक्यू. इसरार ज्याला मिळालाय गेल्या वेळी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, त्यानंतर मॅकमिलन गोविंद त्याला देखील मिळाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. पण आता हे बॅटल कुठेतरी आपल्या नावावर करतोय बॅटर मॅकमिलन गोविंद. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 22 वर. मात्र एक गोष्ट इथे अफलातून दिसते आणि ती म्हणजे कन्सिस्टन्सी. षटकार मारण्याची कन्सिस्टन्सी काय असते किंवा सामना घेऊन जाण्याची कन्सिस्टन्सी काय असते. मॅकमिलन गोविंद हे भरपूर मोठं नाव झालंय, कारण मागच्या सामन्यात देखील त्याने 3 षटकार मारले होते. या सामन्यात देखील आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. वॉट कन्सिस्टन्सी. चांगला बॉल अपील त्या ठिकाणी केली गेले, पण मात्र अपील मध्ये फक्त उत्साह त्या ठिकाणी जाणवला आहे. आत्मविश्वासाची पूर्णपणे कमतरता आहे. तुम्ही पाहू शकताय तर म्हणजेच स्लीप पॉईंटला आमिर स्वतः तैनात झाला. त्याला ठाऊक आहे की मॅकमिलनचं कुठेतरी माइंड डायव्हर्ट करावं लागेल स्ट्रॅटेजी आहे, पण मॅकमिलन गोविंद मात्र एकनिष्ठ आहे. त्या ठिकाणी पाहूया कशा पद्धतीने खेळतोय. मॅकमिलनचं धावसंख्या झाले 22 वर. फ्लिक करायचा होता त्या ठिकाणी. लेट्स सी कनेक्शन झालंय काय बॅटचं. दरम्यान एक धाव तो पळून पूर्ण केले. त्या ठिकाणी थ्रो केलाय. एक धाव प्रकार ऍड केली जाईल. धावसंख्या जाईल ती म्हणजे 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. इस्रायलने देखील बऱ्यापैकी कमबॅक केलंय. पहिल्या 2 बॉल 2 षटकार, त्यानंतर थोडेसे फुल लेनचे बॉल ठेवले. लेग 6ला बीट करणारे हा बॉल होते आणि या बॉलला देखील मनगटचा वापर करून ऑन साईडला फ्लिक करायचा होता. व्यवस्थित कनेक्शन झालं नाहीये. 23 धावा प्रकार आहेत मानस 11 उत्तनच्या, त्यातल्या त्यात 21 धावा आहे मॅकमिलन गोविंद. काय कन्सिस्टंट बॅटिंग करतो या ठिकाणी मॅकमिलन गोविंद. मात्र इथे अजून कोणतरी दुसऱ्यांनी म्हणजे एकूणच सपोर्ट मिळायला हवा. तो सपोर्ट अभिषेक देणार का हा आता प्रश्न आहे. हवेस हुक करायचा प्रयास होता. क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेग रिजन मध्ये त्या ठिकाणी थोडासा पलीकडे जाऊन कॅच कंप्लीट केला जातो आणि जो अभिषेकने गेल्या सामन्यामध्ये आपला कहर दाखवला होता तो मात्र स्वस्तात बाद होतोय आणि आता तिसरा फलंदाज बाद होईल मानस 11 उत्तम संघाचा. धाव संख्या 23 असताना अभिषेक बाद झालाय. मागच्या सामन्यात त्यांनी धावा केल्या मान्य, मात्र वारंवार तो 2 फटके चुकला होता आणि त्याला 2 बाउंड्रीज इथे मिळाल्या होत्या आणि त्याच पद्धतीचा फटका इथे देखील तो आता चुकलाय. त्यामुळे कदाचित त्याच्या टेक्निकवर थोडासा दोष उत्पन्न होऊ शकतो, कारण बॅकफुटला खेळणं भरपूर कठीण आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी पुन्हा स्टान्स व्यवस्थित आहे पण कनेक्शन व्यवस्थित होत नाही आणि त्याचमुळे लेग बॅचची एकदा धावफलकात ऍड केली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. पुन्हा एकदा सन्माननीय अमितजी रमेश तरे यांचं आगमन या ठिकाणी होते. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. या स्पर्धेचे सर्व 1 मॅन शो विथ गोल्डन हार्ट रमेशजी तरे. घेऊया एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. आईची दादू रागो पायाचे बरोबरी. आईची दादू रागो. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या आहेत मानस 11 उत्तम या टीमने. 24 धावा गडीबाद झालेत एकूण 3. मॅकमिलन गोविंद अजूनही तो किल्ला लढवतोय, त्याला साथ देण्यासाठी विपुल येतोय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा आमिर
सिली मिड ऑफला तैनात झालाय. पुन्हा एकदा तीच एक स्ट्रॅटेजी, जी पारंपरिक स्ट्रॅटेजी आहे फलंदाजांचं मन विचलित करण्याची. पाहूया या ठिकाणी यशस्वी होईल का. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर पुन्हा एकदा येतोय आपलं स्पेल कंटिन्यू करण्यासाठी. यश जाधव, कॅप्टन ऑफ रॉयल स्टनर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मॅकमिलन गोविंदसाठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता आणि वेगवान बॉलरला स्विच हिट खेळणं खरं तर एक चुकीचा प्रयत्न होता, पण मॅकमिलन गोवन अनुभवाच्या बळावर ते देखील सिद्ध करू शकतो. पण या ठिकाणी फसतोय. पहिला बॉल नावावर केलाय यश जाधवने. सुरुवात चांगली या 4th ओव्हरची. धावसंख्या थांबले 24 या आकड्यावर. काय जबरदस्त बॉलिंग यशची गेल्या 4 ते 5 वर्षापासून, आणि काय पेस जनरेट करतोय. शोल्डरचा एक नियंत्रित मारा आणि मनगडाची जादू या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने नियंत्रित वापरतोय. पुन्हा एकदा गुडघ्यावर बॅलन्स करून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. दरम्यान एकदा तो पूर्ण केली जाते. एखाद्या विची वाट दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जातो त्या ठिकाणी मॅकमिलनचा, पण त्यानंतर विपुल तयारीत नव्हता. लेग बाईटची एक धाव धावफलकात ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मध्येच 25 या आकड्यावर. हा चेंडू कन्सिस्टन्सी इथे यशनं देखील दाखवलाय, कारण बऱ्याच सामन्यामध्ये तो निश्चितच मिराट संघाचा तारणहार ठरतोय. बऱ्याच सामन्यामध्ये तो मॅन ऑफ द मॅच असतो. आपला डावखुरा मारा आणि जबरदस्त बॅटिंग या गोष्टीसाठी देखील अतिशय चांगली कामगिरी करतोय. अष्टपैलू तो आपलं सिद्ध करताना दिसतोय आणि या एकूणच पर्टिक्युलर सामन्यामध्ये यशनं बॅटल जिंकलोय मॅकमिलन विरुद्धचा. यावेळा विपुलसाठी चेंज ऑफ पेस अफलातून डिलिव्हरी. बघा, एका बाजूला वेगवान डिलिव्हरी आणि दुसऱ्या बाजूला चाणाक्षपणा. येस, नवीन बॅटर आलाय, त्याला जर मी चेंडू वर पिच केला, तो तयारीत असेल फटका खेळण्यासाठी. बॅकअप द माइंड सगळे विचार चाललेले असतात, मात्र येस, माझा हात मला कधी थांबवायचा आहे हा देखील एक विचार होता. आणि पुन्हा एकदा यशने तिथे बॅटल जिंकलंय. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग डिस्प्ले बाय यश जाधव. प्रॉपर इम्प्लिमेंटेशन या ठिकाणी यशचं पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवर व्हेरिएशन आहे. यावेळी पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, पण त्या ठिकाणी नोमॅन्स लँड आहे. बॉल जातोय तो म्हणजेच कव्हर रिजनमध्ये. त्या ठिकाणी अमीर बॉलला चेस करतोय, पण एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 26 या आकड्यावर. नक्कीच आमिर शेख याच्याकडे बघितलं तर अनुभव जबरदस्त आहे. मात्र बऱ्याच जणांना वाटते यार की छोटे बच्चे को किसने लिए है, लेकिन ही इज अ मॅग्निफिसंट प्लेयर. मागच्या 15 ते 16 वर्षापासून मिराटच्या संघामध्ये त्याला आम्ही पाहतोय. 26 यश ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर हाताळला होता. उंची जास्त प्राप्त केली होती बॉलने. टप्पा पडल्यानंतर बॉल खूप उंचीने निघून गेला, त्याचमुळे पंचांनी उंचीचा दाखला घेत नियमांच्या अंतर्गत व्हाईट बॉलचे खूण केले आणि 1 फॉर दी ओव्हरची ताकीद या ठिकाणी यशला मिळते. धावसंख्या एकने पुढे जाईल, पोहोचेल 27 या आकड्यावर. 27 रन्स. मनीष, काल बघितलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भरपूर नियम बदललेत. मगाशी तो एक नियम तिथे आपण सांगू शकत होतो, कारण आपण बघितलं की ज्या वेळेला योहान झेलचीत झाला, मॅकमिलन स्ट्राईकवर गेला, मात्र तो नियम बदललाय. अजूनही तो इम्प्लिमेंट व्हायचा बाकी आहे टेनिस क्रिकेटमध्ये. या वेळेला मात्र एक अफलातून षटकार, अलंकार तर स्टँडच्या डोक्यावरून आलाय. या आलेत 6 धावा. मला या सामन्याकडे पाहून तेच बोलावंसं वाटते की यावेळेस उत्तम संघ मॅकमिलन गोविंदच्या आधारावर आहे, कारण त्याच्या बॅटमधून या डावात एकूण 4 उत्तुंग षटकार आलेत आणि सांघिक धावसंख्या या संघाची आहे 33 धावा. लेफ्ट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हुक करायचा होता, कंट्रोल नव्हता. या स्ट्रोक मध्ये बॉल जाईल लॉंग लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी 2 शतक बॉल अडवण्यासाठी पुढे येत आहेत. 2 धावा पूर्ण करण्याची संधी नक्कीच मिळणार. तिसऱ्या धावासाठी जायचं होतं, कारण स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती मॅकमिलन गोविंदला, पण तसं काही दिसत नाही. विपुल थोडासा कमी गतीने धावत होता, असंच कुठेतरी पाहायला मिळालं. 4 षटकांची समाप्तीनंतर धावफलकावर धावा लावल्या आहेत. -11 उत्तम या संघाने 35 धावा आणि अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा सामना असणार आहे महेश पॅकर्स धानीव विपक्ष बंदर पाकाडी. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने टॉस बॉक्स मध्ये तयार राहायचं. त्या ठिकाणी लगेच इनिंग ब्रेक मध्ये टॉस क्लिअर केला जाईल. घेऊया एक छोटा ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. आई गाव देवी माझी
फलंदाज आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 35 झाले. 35 धावा झाल्यात आणि ज्या पद्धतीने सांगितलं की प्रोजेक्टेड स्कोर काय असायला पाहिजे, मात्र या सामन्याची नीड जर गरज ओळखली तर येस अजूनही 14 ते 15 धावा येणं गरजेचं आहे या एकूणच इनिंगमध्ये. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी मागच्या सामन्यात आपण बघितलं, प्रतीक गरे असो, अभिषेक असो, स्वतः मॅकमिलन असो, त्याच्यानंतर रायनल असो, त्यामुळे निश्चितच येस त्यांच्याकडे तो अटॅक आहे. 50 धावा ते डिफेंड करू शकतील. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक विपुलच्या बॅटमधून फक्त एक धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न विपुलचा राहिला. कारण विपुलला देखील ठाऊक आहे की या क्षणाला मॅकमिलन गोविंदचं स्ट्राईकवर राहणं गरजेचं आहे. एका धावेची वर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 36 या आकड्यावर. पण त्या विपरीत आपण जर बॅटिंग लाईनअपचा विचार केला रॉयल स्टन मीरा रोडचा, तर त्यांनी त्या मात्र सिद्ध करून दाखवलं की ते कितीही धावसंख्या असू दे ते आम्ही क्रॉस करू शकतो, चेस करू शकतो. त्याचमुळे मला असं वाटतं की 60 धावांपलीकडे जावं लागेल उत्तर संघाला. म्हणजे प्रत्येक बॉलवर आता तुम्हाला आरूढ व्हावून मोठे मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून यायला हवे. लेट्स सी प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही वर्तवलाय की 50च्या पलीकडे, पाहूयात 50च्या पलीकडे की 50च्या अलीकडे. धावसंख्या झाली तुर्तास 36 धावा. बॉलर तयार सागर. फुलाल्यांचा बॉल होता, जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही. बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषा पार. 6 धावांसाठी गगनचुंबी षटकार. देखील फक्त 2 धावा बनवल्या. ग्लेन 0, अभिषेक 0, विपुल आतापर्यंत 2 धावांना खेळतोय. सागर ओव्हर द विकेट. जाऊ दिले बॉलला पाहिलं होतं की वाईड लाईन ओलांडणार आहे. मोफतची 1 धाव मिळते. ती धाव गोळा करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे या ठिकाणी करायला हवा. छेडखानी करण्याचा प्रयत्न केला नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 43 या आकड्यावर. अजूनही या षटकातले या शेवटच्या स्लॉग ओव्हर मधले 4 बॉल शिल्लक आहेत. पुन्हा एकदा आमिर पुढे येतोय सिली मिड ऑफला. स्टेप आउट झाले. कव्हर रिजन मध्ये ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बॉल अडवताना थोडीशी चुकामुक होते. शरीराचा संपर्क करून बॉल जातो सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. येस येस दानिव संघ इथे उपस्थित झालाय. वेलकम विश्वनाथ जाधव, वेलकम आणि निश्चितच स्वागत आहे. आणि येस अफरातून चौकार विधा थोडासा कॅज्युअल अप्रोच क्षेत्रक्षणामध्ये दिसलाय. यावेळेला चेंडूला उडवायचं होतं, चेंडू खाली राहतोय. ही आहे मजा टेनिस क्रिकेटची, ही आहे मजा सिमेंट कॉन्क्रीटच्या विकेटची. तर निश्चितच थोड्याच वेळात पुढच्या सामना आम्ही सुरुवात करतोय. महेश पॅकर्स दानिव हा संघ उपस्थित झालाय. बंदर पगाडी हा संघ उपस्थित झालाय का? झाले असतील तर लवकर कॅप्टनला विनंती करतोय की त्यांनी लगेचच टॉस का बॉक्स मध्ये प्रवेश करतो. दॅट्स अ गुड हिट, दॅट्स अ गुड हिट. मॅकमिलन गोविंद ॲट हिज बेस्ट. संघाची धावसंख्या उडी घेते ती 53 या धावसंख्येवर. व्हॉट अ इनिंग, अफलातून कामगिरी. या इनिंग मधील हा 6वा षटकार आहे. मॅकमिलन गोविंद इज द मॅन. डीजे मॅकमिलन गोविंद नाबाद 45, 6 षटकार आतापर्यंत. काय बॅटर आहे. मी मागाशी सांगितलं यस मनीष, तीच गोष्ट सातत्य महत्वाचं असतं कोणत्याही कामामध्ये आणि कन्सिस्टन्सी ॲट इज हाय लेवल फ्रॉम मॅकमिलन गोविंद. यावेळेला आणखीन एक अतिशय चांगला फटका. चेंडू सीमारेषा गाठणार. 50 धावा सुद्धा पूर्ण केल्या. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या इनिंगसाठी. या एकूणच स्पर्धेतील 3रं अर्धशतक इथे झळकावत आहेत आणि या मॅकमिलन गोविंदनं सिद्ध केलंय वाय इज द बेस्ट. आणि संघाची धावसंख्या जर बघितलं आणि मनीषने ज्या पद्धतीने सांगितलं की 50च्या पलीकडे किंवा 50च्या अलीकडे, आम्ही 60 वर गेलोय. संघाची धावसंख्या 59 आणि 60 धावा या विजयासाठी असेल. व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ इनिंग बाय मॅकमिलन गोविंद. मात्र 1 धाव तिथे कमी होईल, ती म्हणजे पेनल्टीची. त्यामुळे धावसंख्या 58 आणि 59 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे रॉयल स्टनर संघासमोर. मात्र आणखीन एक गोष्ट दिसते,
मागच्या सामन्यात देखील आपण बघितलं होतं रॉयल स्टनर संघाला 6 षटकांमध्ये ही धावसंख्या विजयासाठी आली होती, मात्र यावेळेला त्यांना ही धावसंख्या 5 षटकामध्ये आली आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात काय होणार यापेक्षा या सामन्यात काय होईल हे अजूनही लक्ष आहे. पुढचा सामना तुमच्या समोर आहे तो म्हणजे महेश पॅकर्स दानेव वर्सेस बंदर पकाडी. दोन्ही संघ जर उपस्थित झाले असतील तर टॉससाठी या आमचे मनीष पाटील तिथे उपस्थित आहेत. आता व्हॉट अ इनिंग, सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फेडलेलं आहे इथे या मॅकमलनच्या इनिंगनं आणि निश्चितच कौतुक आहे त्याचा. तब्बल 7 षटकार या इनिंग मध्ये पाहिले, नाबाद 51 धावा 18 चेंडूंना फेस केला, म्हणजे 5 षटकांचा सामना 18 चेंडू स्वतः खेळलाय आणि 51 धावांचा आहेर त्याने इथे टाकलाय. विजयासाठी धावसंख्या आहे ती म्हणजे 59. 59 रिक्वायर्ड रन्स टू विन. रॉयल स्टनर रॉयल कामगिरी करेल का की उत्तनचा हा संघ, मानस इलेव्हनचा संघ अतिशय चांगली कामगिरी केली? थोड्याच वेळात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. ओव्हर टू यू मनीष. धन्यवाद सनी. मात्र आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये, तुमच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि मी महेश पॅकर्स धानेव या संघाला विनंती करतो, तसेच बंदर पकाडी टीम कॅप्टन आपण यायचंय, जेणेकरून लगेच टॉसची प्रक्रिया देखील पूर्ण केली जाईल. तर बंदर पकाडी लगेच बघा पाहुणे देखील या ठिकाणी आलेले आहेत, तरी तुमच्याच मुळे थोडासा उशीर होतोय आणि विनंती करतोय की नियोजन असं करा की तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आयोजकांना तो वेळ देता येईल. आयोजक मोठ्या मनाने आणि आर्थिक खर्च सोचून स्पर्धा भरवीत असतात आणि त्याचमुळे तुमच्या उशिरा येण्याने मात्र तो दबाव, मानसिक तणाव आयोजक जाणवत असतात. तर त्यामुळे विनंती करतोय की आपण कमी वेळ घ्या, नियोजित व्यवस्थित करा, जेणेकरून प्रत्येक स्पर्धेत तुम्हाला समान न्याय देता येणार आहे. चला यायचंय विश्वनाथ जाधव या ठिकाणी आलेले आहेत, तर बंदर पकाडी टीम कॅप्टन ग्लेन फास्ट यार प्लीज. पाहुणे देखील या ठिकाणी आलेले आहेत. ग्लेन लगेच यायचं प्लीज. टी शर्ट असंच लगेच या प्लीज, फास्ट या. टॉस महत्वाचा आहे, पाहुण्यांचा वेळ महत्वाचा आमच्यासाठी. तुम्ही असे प्लीज गाफील राहू नका, कारण ही स्पर्धा देखील तितकीच मोठी आहे. प्रत्येक आयोजक आपल्या स्पर्धेला चांगलं तारांकित करण्याचा प्रयत्न करतो. संघ वेळेवर आले पाहिजेत. तुम्हाला थर्ड राऊंड तुमचा होता, तुमच्यासाठी ऍडजस्टमेंट केली आम्ही लोकांनी. चला आपण टॉस नंतर घेऊया. सॉरी सर, आपण साधे पुरवायचे. चला बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जा. आपण सामना थांबून चालणार नाहीये, एका बाजूला या सगळ्या ऍक्टिव्हिटीज होत राहतील, कारण ही स्पर्धा एक अतिशय नामांकित स्पर्धा आहे. ART 7374 चषक 2022 सन्माननीय अमित रमेश तरे हा एक ब्रँड आहे आणि निश्चितच आता नाणेफेकीसाठी आम्ही वळतोय. तर या ठिकाणी सनीजी मात्रे आहेत. एका बाजूस हेड पारंपरिक नाणं ॲज युजुअल आणि एका बाजूस टेल. तुम्हाला हेड किंवा टेल कॉल करायचा. सामना 6 षटकांचा असेल, 2 बॅटिंग पॉवर प्ले, कंपल्सरी चेस. तर या ठिकाणी आपण सनी मात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस क्लिअर करतोय आणि बंदर पकडी टीम कॉल करेल. टेल कॉल केलाय आणि हेड इट इज, म्हणजे नाणेफेक जिंकले महेश पॅकर्स धानिवने. तर आपण प्लीज सनीजी मात्र पुन्हा एकदा तुम्ही व्यासपीठाची शोभा वाढू शकता, विनंती असेल आपण. तर नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण घेणार. क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. टीम देखील स्टेबल आहे, मोठमोठ्या परिसरामध्ये स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवत असते. तर या स्पर्धेबद्दल एकत्रित तुमचं मत काय आहे? स्पर्धा खरंच खूप छान आहे आणि ॲव्हरेज खूप छान आहे, ग्राउंड पण खूप छान आहे आणि आता मी बघतो स्कोअर पण खूप छान होतोय, त्याच्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण घेऊ देतोय, कमीत कमी थांबवू आम्ही. क्या बात आहे, एक डिप्लोमॅटिक आन्सर या ठिकाणी आम्हाला ऐकायला मिळालेला आहे. पण जो समोरचा संघ आहे तो या मैदानावरचा स्पर्धेचा विजेता संघ बंदर पकाडी संघ आहे, तर तो मानसिक दबाव तुमच्या संघावर असेल का हा सामना खेळताना? जी नाही, कारण आम्ही पण भरपूर टुर्नामेंट खेळतो, आम्ही प्रेशर नाही घेते. जो प्रेशर घेतो तो मॅच हारतो. आम्ही प्रेशर नाही घेणार, आम्ही समोरच्यांना प्रेशर देणार, कारण त्यांना कमीत कमी थांबवू आम्ही, ते आम्हाला डिफेंड करता येईल. ऑल द बेस्ट फॉर युअर मॅच. थँक्यू. खूप चांगलं आन्सर या ठिकाणी विश्वनाथ जाधव यांनी दिलेलं आहे. आणि येस, गतविजेता संघ बंदर पकाडी फलंदाजी करायची आहे. खरं तर इतका उशीर का झाला त्याचं कारण मी थोडंसं मला अपेक्षित आहे, तुम्ही कारण काय सांगाल, इतका उशीर का झाला? वर्किंग डे आहे म्हणून ऑफिसमधून जरा हाफ डे येण्यासाठी टाइम. आन्सर व्हॅलिड आहे.
ओके, आता ऑर्गन सांगितलं व्हायलेट आन्सर तर आपण लेटेड बी. तर बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करताना मात्र त्यांनी सांगितलं की कुठलाच मानसिक तणाव ते घेणार नाहीये. जरी तुम्ही या मैदानावरचे विजेते असाल तरी देखील मानसिकता त्यांची पॉझिटिव्ह असणार आहे. तर बॅटिंग करताना एक मॅजिकल फिगर तुमच्या डोक्यामध्ये कुठला आला असेल की त्या धावसंख्येमध्ये जायला पाहिजे, कारण या मैदानाचा तुम्हाला अनुभव आहे. या मैदानाच्या अनुसार कमीत कमी 75 to 80 रन, कारण की आमचा बॉलिंग अटॅक पण तेवढा चांगला आहे. गेल्या टुर्नामेंटमध्ये खूप चांगली बॉलिंग केली, कमीत कमी 40-50 धावापर्यंत आम्ही अडवलं खूप संघांना. तर आता पहिल्यांदा बॅटिंग करून 75-80 करायचा प्रयत्न करू. व्हेरी वेल सेड. तर बोलतात ना अति आत्मविश्वास हा संघासाठी धोकादायक असतो. तर तो जिंकल्याचा ओव्हर कॉन्फिडन्स असेल की पुन्हा एकदा या ठिकाणी जिंकण्याची एक ऊर्जा तुमच्या मनामध्ये असेल? जिंकण्याची ऊर्जाने तर आलोय. अति कॉन्फिडन्स तर नाही आहे. ह्याच्या पहिला पण आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो, ह्याच्या पुढे पण आता चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग. हार जीत तर क्रिकेटमध्ये होतच असते. जो चांगला खेळेल तो जिंकेल. व्हेरी वेल सेड. दोन्ही कॅप्टन्सने काय चांगली अशी उत्तर दिली आहेत. तर या ठिकाणी बॅटिंग करावी लागणार आहे बंदरपाकडे टीमला आणि क्षेत्ररक्षण करणार आहेत ते म्हणजेच महेश पेकर्स धानिया संघ. जाऊया कॉमेडी बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत नितीन जाळवे आणि संगीजी पाटील. थँक्यू. धन्यवाद. चला वळूया या सामन्याकडे. विजयासाठी आवश्यक धावसंख्या आहे ती म्हणजे 59. याला पहिला चेंडू क्रॉस खेळायचा होता. एक्झॅक्टली बघूया पंचांचा इशारा काय येतोय. लेग बायचा इशारा येतोय. रॉयल स्टनर मीरा रोड वर्सेस मानस 11. या दोन संघादरम्यानचा आपण सामना बघतोय आणि नितीन सर आमच्या समवेत आहेत. मागच्या 19 इनिंग मध्ये आपण बघितलं मॅकमिलनची एक अफलातून खेळी पाहायला मिळाली. 18 चेंडूत 51 धावा कुठलेत आणि ज्या पद्धतीने या दोन्ही संघांनी पहिले विजय मिळवलेत त्यामुळे निश्चितच या सामन्यातला बॅटल रंगेल. येस नितीन सर. येस इट इज नो डाऊट. लफुल टॉस चेंडू डीप स्क्वेअर लेग का खूप वेगाने तिकडे जातोय या ब्रँडेड चौकार. अग्रिगळी सॉन्ग तुम्ही ऐकलं. ठाकुर्ली गाव कोण विसरेल. कल्याण आणि डोंबिवलीच्या मध्ये असणारा गाव. निलेश म्हात्रे, रतनबुवा पाटीलला मॅन ऑफ द सिरीज घेणारा ठाकुर्लेचा, कारण त्या गावाचा उल्लेख झाला. गोलंदाजी मार्कवर आपण इकडे बघतोय अभिषेक. फुल हँड डिलिव्हरी. हा चेंडू बघा. हाय हँड हँडसम षटकार. ART 7 जिल्ह्यात गाजतय नाव. ART 737 पोरीच्या शिकाचं ठाणे जिल्ह्यात गाजतय नाव. 737 संकेत पाटिल सर, हम तो हमेशा कहते हैं हार जितनी पुरानी हो जीत उतनी खतरनाक बन जाती है. कारण तुम्ही सांगितलं, कारण या मॅचला सर खूप मजा येणार आहे. एक तरफ शेर आहे, दुसरी तरफ बब्बर शेर आहे. एवढी सहजासहजी ही मॅच होणार नाही. नक्कीच नक्कीच. मात्र एक पारितोषिक आलंय ते म्हणजे मॅकमिलन गोविंद साडी मगाशी ज्यांनी ज्या 50वा कंप्लीट केला एनपी गार्मेंट एनपी स्पोर्ट्सचे नितीन वारे यांच्याकडून 500 रुपये आणि एकूणच BR स्पोर्ट्सचे राहुल शर्मा यांच्या मार्फत देखील 500 रुपये आलेले आहेत. 1000 रुपयाचे मानकरी ठरलेले आहेत. यावेळेला हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे का? यस आहे. पंचांचे हात बाजूला जातात. अजून एक धाव मिळते. जवळजवळ 12 धावा प्रति षटका मागे करायच्या आहेत आणि असं असताना ज्या पद्धतीने स्टार्ट मिळालाय इकडे आपण बघतोय फलंदाज इस्रारच्या बॅट मधून आणि ही जोडी स्पेशली रॉयल स्टनर संघाची ही जोडीकडे लक्ष असेल, कारण ही जर धावसंख्या करायची असेल तर जवळजवळ अर्ध्याहून पेक्षा जास्त धावा या जोडीला कराव्या लागतील. यावेळेला मात्र एज लागते आणि ती एज किती इफेक्टिव्ह आहे. लेट्स सी द अंपायर डिसिजन. या मिळतील 4 धावा. वन्स अगेन अजून चांगली धावसंख्या इथे येताना दिसत पहिल्या षटकामागे. त्यामुळे अभिषेकच्या या षटकात धावांची लयलूट होते. पर्यंत झाले ती म्हणजे 16 धावा पहिल्या षटकात. एक भरपूर मोठी कामगिरी. त्यामुळे मगाच्या इनिंग मध्ये 51 धावा एकट्या मॅकमिलनने जर बनवल्या असतील तर त्याचा जो ओघ आहे तो आम्ही आता घेतलाय आणि बाबू तिथे सज्ज झालाय तीच कामगिरी करण्यासाठी. कारण बाबूनं आणि एकूणच उबेदनं या दोन्ही बंधूंनी पहिल्या सामन्यात एक अफलातून पार्टनरशिप केली होती. येस सर, कारण इस्रायलला विसरून चालणार नाही. पहिला मॅचचा तो मॅन ऑफ द मॅचचा हिरो होता. आता बघायचं आहे, कारण सर्वात प्रथम शेवटपर्यंत क्रीजवर उभे राहिले पाहिजे.
फुलटॉस चेंडू पुढे आले, जागा बनवली मित्रांनो. व्हॉट हँडसम शॉट. षटकार तिकडे येतोय आणि या षटकारानं संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 22. जिनके इरादे बुलंद होते वो हमेशा जमीन की नहीं आसमान की बातें करते. आणि बघायचं आहे आतापर्यंत धावसंख्या झाली ती म्हणजे 22. धावसंख्या करायची 59. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. कालच्या दिवसाचा रेकॉर्ड आहे घोडबंदर बॉयज घोडबंदर. 28 धावा दिल्या होत्या. बघायचं 22 झालेल्या आहेत. तर एक गोष्ट इथे रॉयल संघाची नक्कीच मी कौतुक करेन. त्यांना माहिती आहे 59 धावा करायच्या आहेत, त्यामुळे पहिल्या षटकापासून शूट करावा लागेल आणि तीच गोष्ट केली आहे. कारण अभिषेक सारख्याला जर इथे मार पडत असेल तर निश्चितच मग इथे कुठेतरी बॉडी लँग्वेज खराब होऊन जाईल आणि ती गोष्ट तिथे दिसते. कुठेतरी खांदे पडलेले आहेत किंवा काय. मात्र या अजूनही सामन्यात भरपूर काही शिल्लक आहे. सामना कधीही इकडचा तिकडे होऊ शकतो आणि तीच गोष्ट आपल्याला दिसते आहे. व्हेरी गुड बॅटिंग बाय इसरार खान. यावेळेला पुन्हा इथे एज लागते. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. धावा मिळणार नाहीयेत. षटक मात्र इथे संपताना दिसते आहे. धावसंख्या थांबते ती म्हणजे 22 वर. मात्र धावा करायच्या होत्या 12च्या रूपानं केल्या जातात 22च्या रूपाने. 10 धावा अतिरिक्त केलेत, त्यामुळे कुठेतरी जो प्रेशर होता तो प्रेशर आता कमी होईल. कारण आता गणित बघा, शेवटचे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी जवळजवळ 37 धावांची गरज आहे. त्यामुळे निश्चितच आता अंकगणित जवळ येत चाललंय. मात्र कॉम्पिटिशन लेवल राहणार. काय म्हणणार? येस कॉम्पिटिशन तर का राहणार आहे. आता गोलंदाजाची अग्निपरीक्षा बॅटिंग तर त्याने अतिशय चांगल्या प्रकारे केली आणि मॅकलम बद्दल तर काय बोलू. 18 चेंडू आणि 51 धावा. खरोखर गुहागर कोतुळुकला आम्ही जेव्हा कॉमेंट्रीला होतो तेव्हा फक्त 12 चेंडूमध्ये 42 धावा करायच्या होत्या. सुमित डिगळ्याच्या संघामधून हा फलंदाज आला होता, यांनी 10 चेंडूमधूनच करून टाकल्या आणि सर्वांची मनं जिंकली गुहागर आणि चिपळूणच्या प्रेक्षकांची. थोडंसं वॉर्मअप करतायत. गोलंदाजी मार्कवर आपण इकडे बघतोय तो म्हणजे प्रतीक, ज्यांनी इतिहास घडवला होता मित्रांनो. मात्र लक्षात ठेवा, आम्ही नेहमी का म्हणतो का 1 ते 2 मॅच मध्ये तुमची गुणवत्ता नाही समजत जिथपर्यंत तुम्ही फायनलच्या स्टेज पर्यंत पोहोचत नाही. आता खरी अग्निपरीक्षा आहे ते म्हणजे प्रतीकची. एक अतिशय चांगला गोलंदाज आहे. मात्र बघायचं आहे 2 फलंदाज तिकडे आहेत, इसरार अँड उबैद. प्रतीक खऱ्या जबरदस्त सेन्सेशन आहे उत्तर परिसरातील. मागच्या 2 वर्षात या मुलानं धुमाकूळ घातलाय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. तेज तर्रार मारा ज्याच्याकडे पाहिलं जातं. मात्र समोर आव्हान आहे. उबैद खान उभा आहे, जो एक मोठा खेळाडू आहे. भरपूर सामने आपल्या फलंदाजीच्या जोरावर. यावेळेला मात्र लेन चुकलंय. आउटसाइड द लेग स्टंप डिलिव्हरी. वाईटचा इशारा होणार. अवांतर धाव मिळते. संघ 23 धावांवर उडी घेतोय. 1 धाव अजून कमी होतोय. 24 मध्ये आता 36 करायचे आहेत. 24 चेंडू आणि 36 धावा. आहा बघा काय सांगितलं होतं. हा आहे क्लास, ही आहे गुणवत्ता मित्रांनो. अलंकार तरे स्टँडला मुजरा करून हा चेंडू जातोय सीमा पार. दमदार वजनदार येतोय षटकार. कारण ज्या गोलंदाजांवर भरवसा आहे तेच गोलंदाज भरपूर मी खराब गोलंदाजी म्हणणार नाहीये. फलंदाजी जबरदस्त होते. मात्र कुठेतरी लाईन अँड लेंथ याच्यामध्ये फरक पडलाय. पुन्हा एकदा प्रतीक. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 29. 29 क्रिकेटचा थरार तुम्ही बघतायत मित्रांनो. 59 धावांचा पाठलाग करताना पुन्हा एकदा शॉट लेंथ इज ऑन फायर. हा चेंडू बघा जातोय पुन्हा एकदा अलंकार तरे स्टँडच्या वरून मित्रांनो षटकारासाठी. काय गाणं वाजवलं बघा. चांदण्या बघा निघाल्या आणि येस ज्या पद्धतीची फटकेबाजी होते. चेंडू मला वाटतं चांदण्या शोधतोय. व्हॉट अ बॅटिंग बाय उबैद खान मुन्ना. आणि यावेळेला सुद्धा अजून एक चांगला फटका बघायला मिळतोय. आणखीन एक मोठा फटका येणार का? लेट्स सी द अंपायर डिसिजन. लागोपाठ 3 षटकार.
प्रत्येक गड्यावर आक्रमण केलं जाते आणि हे निश्चितच वर्मावर बोट ठेवलं जाते अशातला प्रकार म्हणावा लागेल. व्हॉट बॅटिंग. ची गरज संकेत पाटील सरांनी सांगितलं होतं सर ही मॅच जबरदस्त होईल, पैसा वसूल मॅच तुम्ही इकडे बघताय. जो गोलंदाज पहिल्या मॅचचा हिरो होता बघा काय करून दाखवलं उबेद खान. ही खासियत आहे आणि हे टॅलेंट आहे मित्रांनो. पुन्हा एकदा तयार प्रतीक गाऱ्या मुवमेंट कडून तेज तर्रार गोलंदाजी करताना ब्रह्मास्त्राचा उपयोग. आता मात्र बॅटन पॅडच्या मध्ये तिकडे चेंडू येतोय, चेंडू जातोय वाईडिश लॉंगॉनला. बघायचंय कलेक्ट करतायत. एक धाव तिथे मिळते. एका धावाने संघाची धाव संख्या पुढे सरकते ती म्हणजे 42. ही पहिली सिंगल आहे संकेत पाटील सर, नाहीतर सर्व फोन नंबर आहेत. क्या बात है. दोन बंधूंची रॉयल कामगिरी और जनाब अरशद काजी साहब भी यहाँ पे बहुत खुश होंगे. व्हाट अ डिलीवरी. अप्रतिम चेंडू होता हा. मात्र इथे एकही धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चेंडू इथे निर्धाव जाताना दिसेल. थोडंसं हाईस वाटेल प्रतीकला. मात्र निश्चितच या सामन्यामध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी व्हायला पाहिजे होती तशी गोलंदाजी होत नाहीये. मात्र क्लास बॅटिंग आणि क्लीन हिटिंग आपल्याला पाहायला मिळाले या एकूणच सामन्यामध्ये आणि पॉवर पॅक्ट परफॉर्मन्स पाहायला मिळतात. पुन्हा एकदा चुकले तिथे. हा चेंडू भरपूर वेगानं फुलटॉस टाकला होता. चेंडू इथे निर्धाव जातो. पहिल्या 3 चेंडूवर 3 षटकार, त्यानंतरच्या 3 चेंडूवर आले फक्त एकच धाव. त्यामुळे या षटकात आलेत 19 धावा. संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 20 धावा झाल्या आणि संघाची धाव संख्या झाली ती 42 धावा. अजूनही 17 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 18. बघा गणित कशी फिरतात. 30 चेंडू मध्ये 59 धावांची गरज होती, आता 18 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. हे आहे टेनिस क्रिकेट. वेलकम टू टेनिस क्रिकेट. डीजे 18 चेंडू 17 धावा. मित्रांनो हीच मजा आहे क्रिकेटची, लक्षात ठेवा. आम्ही कुठेही गेल्यावर संकेत पाटील सर काय म्हणतो, सरडा राजकारण आणि क्रिकेट कधी रंग बदलेल ना सांगू शकत नाही. ही क्रिकेटची मजा आहे. 18 चेंडू 17 धावा. नक्कीच. मात्र हे आयोजन आपण बघतोय एका बाजूला ART म्हणजे अमित रमेश तरे हा ब्रँड, तर दुसऱ्या बाजूला ही जी सगळी मंडप व्यवस्था आपण बघतोय तो देखील एक मोठा ब्रँड आहे आणि तो ब्रँड म्हणजे येस RK डेकोरेटर्स, सुभाष किणी, अफलातून डिस्प्ले ज्यांनी बनवलाय आणि प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिलंय इथे. मग तो प्रत्येक प्लेअर स्टँड असो, समालोचन कक्ष असो, त्याच्यानंतर वेगवेगळे आपले एकूणच प्रेक्षकांसाठी स्टँड असो, प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिलंय. वेल डन RK डेकोरेटर्स. यावेळा स्टायलिश फटका बघायला मिळतोय. काय कट केलाय, एकही इंच इथे तिथे पुढे नाहीये. माहिती होतं की गॅप मध्ये जर असेल तर हा येणार चौकार. व्हॉट अ बॅटिंग बाय मुन्ना. म्हणजे 46 पुढे आले. पुन्हा एकदा क्लास बघा मित्रांनो. म्हणतात ना खेळाडू किती वरिष्ठ जरी झाला तर त्याचा क्लास संपत नाही आणि हा मुन्नाचा क्लास. म्हणून तर ते संपूर्ण भारतामध्ये का प्रसिद्ध आहेत आणि भारताच्या बाहेर. या चौकारानं संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 52. 7 धावांची गरज आहे. व्हॉट अ बॅटिंग बाय मुन्ना. ये षटकार दिलाय. येस येस षटकार दिलाय. 7 धावांची गरज आहे. मॅकमिलन गोविंदवर आक्रमण केलं जात आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय हलकीशी एज आहे तिथे, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न नसेल. मात्र ज्या पद्धतीने मुन्ना बॅटिंग करतोय तो एन्जॉय करतोय. ही जी प्रोसेस आहे तो एन्जॉय करतोय, कारण ज्या पद्धतीने चेंडू आपण बघतोय आउटसाइड द ऑफ स्टंप लँड केले जात आहेत आणि त्याला फक्त कट आणि एकूणच ड्राईव्ह केलं जात आहे. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग डिस्प्ले बाय उबैद खान उर्फ मुन्ना. मॅकमिलन पुन्हा एकदा सज्ज आहे 7 टू विन. यावेळेला मात्र इथे लॉंग लेगला फेकून द्यायचा प्रयत्न होता. धाव घेण्याचा प्रयत्न पडले तिथे, मात्र नक्कीच आपण बघतोय इथे वाईड. मला वाटतं कदाचित छेडण्याचा प्रयत्न झालाय किंवा काय. बाबू तिथे सांगतोय की भाई ये चीज नहीं होनी चाहिए. यस हमको जीतना है लेकिन फिर भी क्लीन जीतना है. लेट्स सी इथे काय घडतंय. या दोन्ही बंधूंनी आकर्षक कामगिरी केली एकूणच या सामन्यामध्ये. गुड चेंज ऑफ पेस. मात्र तितका स्टायलिश फटका बघायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे अभिषेक पोहोचेपर्यंत आपण बघतोय 2 धावा कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते 54 वर
आणि एकूणच आता फक्त 5 धावांची गरज आहे विजयासाठी, ती म्हणजे रॉयल स्टनर मीरा रोड संघाला. दुसऱ्या बाजूला नाणेफेक झाले, एका बाजूला संघ आहे धानेव, दुसऱ्या बाजूला संघ आहे तो म्हणजे बंदर पाकाडी. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. पुढचा सामना देखील तितकाच क्लास असेल, त्यामुळे प्रेक्षकांनी चुकू नका हा मोमेंट. यावेळेला जागेवर सेट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये, षटक इथे संपतंय. पाच धावांची गरज आहे रॉयल स्टनरला विजयासाठी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नितीन सर, एकही गडी बाद करता आलेला नाहीये, कारण ज्या पद्धतीने बॅटिंग तिथे मॅकमिलनने केली होती, मात्र पहिल्याच काही षटकामध्ये योहान बाद झाला होता, ग्लेन बाद झाला होता, अभिषेक बाद झाला होता, मात्र त्यानंतर आपण बघितलं इथे एकही गडी अजूनपर्यंत बाद झाला नाहीये. आणि हाच एक मोठा या सामन्यातील फरक आहे, काय म्हणाल? आणि आतापर्यंत बिराट संघाची एकही गडी बाद झाला नाहीये, कारण मागच्या सामन्यात देखील त्यांनी विजय हा बिनबाद मिळवला होता. यावेळेला हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाजूला वळतोय. व्हॉट अ गुड बॉलिंग. अमीन आपण बघतोय एक अतिशय चांगलं न्यू रिक्रुटमेंट आहे उत्तनच्या संघामध्ये. डावखुरा माराय आणि डावखुरे गोलंदाज, एक जेन्युइन ऍक्शन असते त्यांची आणि जेन्युइन स्विंग असतो त्यांना, आणि तीच गोलंदाजी इथे दिसते. मात्र धावांची गरज आहे फक्त 5. चेंडू शिल्लक आहेत 11. रॉयल स्टनर मीरा रोड वर्सेस मानस 11 उत्तन, या दोन संघादरम्यानचा सामना सुरू आहे. यावेळी हलक्याने चेंडूला प्लेस केलाय, पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. शेवटचे 10 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. काय एन्जॉय केली जाते इथे बॅटिंग. मात्र बॅक ऑफ द माइंड हा विचार आहे की विकेट गेली नाही पाहिजे, त्यामुळे निश्चितच कौतुक करीन या दोन्ही बंधूंचा. एका बाजूला उबैद खान, दुसऱ्या बाजूला इसरार खान. स्लो डिलिव्हरी इथे मात्र रिव्हर्स स्वीप केलंय. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी संधी आहे, बघायचं इसरार जाईल का. येस, 2 धावा पूर्ण केल्या जातील. 3 to win नाव. 3 धावांची आता फक्त गरज आहे विजयासाठी. असं वाटलं नव्हतं की या सामन्यात एवढा मोठा डिफरन्स होईल किंवा एवढ्या इझिली हा सामना जिंकला जाईल, मात्र थँक्स टू उबैद खान अँड इसरार खान या दोन्ही बंधूंनी पूर्णपणे नामोहरम केलंय समोरच्या संघाला, म्हणजे मानस 11 उत्तम संघाला. त्यामुळे निश्चितच मॅकमिलनची ती हाफ सेंचुरी, इंग्रजीमध्ये एक अतिशय जबरदस्त वाक्य आहे, हिज 50 गोज इन द वेन, असं म्हटलं की जवळजवळ अपयश ठरते ती कामगिरी. कारण बऱ्याचदा आपण सचिन तेंडुलकरला पाहिलं, बऱ्याच त्याच्या सेंचुरी अपयशी ठरलेत संघाच्या विजयाच्या मध्ये, मात्र तरी सुद्धा त्याचा क्लास तो कधी संपणार नाहीये. क्लास कामगिरी केली मॅकमिलननं, मात्र त्याहून वरचढ कामगिरी केली या दोन्ही बंधूंना. एका बाजूला उबैद आणि दुसऱ्या बाजूला इसरार. यावेळा मिस टाइम स्ट्रोक आहे, बघायचंय किती धावा मिळतील. अजून एक धाव. 1 to win. एका धावेची अजूनही गरज आहे, मात्र 4थ्या षटकातच या एकूणच सामन्याचा निकाल आपल्याला दिसतोय. त्यामुळे निश्चितच उत्तरार्ध आपण बघतोय या स्पर्धेचा येत चाललाय. आजचा दिवस आणि त्यानंतर उद्याचा दिवस किती इम्पॉर्टंट असणार आहे ART चषकासाठी. त्यामुळे बरेच प्रेक्षक आता या एकूणच मैदानाकडे वळू लागलेत. येस नितीन सर. पुढचा चेंडू शॉट प्लेन पुल करतायत. मी करतो प्रत्येक गोलंदाजाचा पत्ता गोल, कारण मी है पॉवरफुल. गुड बॅटिंग इसरार एंड उबैद खान. गुड पार्टनरशिप